कालच्या दिवसामध्ये जो संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय श्री सातेरी वेंगुर्ला या संघाबरोबर कोण असेल जो ह्या मेगा फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटेल तो सामना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. हॅलो, आपण पाहत आहोत देवी चषक 2025 सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते. एका साइडने आपल्याला पाहायला मिळतोय संघ श्रीशा स्पोर्ट्स पेंडूर आणि दुसऱ्या साइडने आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच मोरगाव फ्रेंडशिप मोरगाव. हे दोन संघ पाहायला मिळत आहे. टॉस विन झालाय मोरगाव संघ आणि प्रथमतः मैदानाच्या आतवरती फलंदाजीचा निमंत्रण घेतलं जात आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोरगाव संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कला तुषार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गोल. पहिला चेंडू त्रिफळा फर्निचर लाकडा गोल. पहिल्या चेंडूला पहिला फर्निचर डिस्काउंट होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला पारितोषिक आलंय सन्माननीय निखिल नाईक साहेब यांच्याकडनं तुषारसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट पहिला गडीत दत्तप्रसाद बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज दत्तप्रसादच्या नंतर दत्ताराम मैदानाच्या आतवरती जातोय. आपला संपूर्ण क्रिकेटचा एक्सपिरियन्स मैदानाच्या आतवरती दाखवलाय. तो मात्र तुषार धामापूरकर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. टॉस हरल्यानंतर प्रथमतः मैदानाच्या आतवरती क्षेत्ररक्षणाचा निर्णय दिलाय तो मात्र मोरगाव संघाने आणि प्रथम मैदानाच्या आतवरती क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षणाचा पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया आता मात्र नवीन फलंदाज दत्ताराम हा मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिनिधित्व करतोय आज मात्र मोरगाव या संघाचं. स्ट्रायकिंग एंड वरती पेंडूर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना तुषार धामापूरकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यानंतर जाता क्षणी फुल टॉसला फुल टॉल चेंडू. एक टप्पा चेंडू सीमा रेषा पलीकडे दर्शनच्या साथीने. पहिल्या चेंडूवरती विकेट गेलाय मात्र फरक पडत नाहीये. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचंय तर मात्र धावांची गरज खूप आहे आणि ती गरज ओळखून मात्र पहिल्या फुलटॉस चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांना. परत एकदा हो तेज तर्रार रफ्तार रफ्तार आणि रफ्तार से गिरफ्तार मैदानाच्या आतमध्ये सुरेख यष्टिरक्षण पाहायला मिळते अतुल यांच्या माध्यमातून. अतुल ओरसकर संपूर्ण स्टंपला चिटकून आहे या यष्टिरक्षक आणि काय लाजवाब आजच्या दिवसामध्ये यष्टिरक्षण पाहायला मिळालंय. वापसी केली तुषार यांनी देखील गोलंदाजी मार्कला. परत एकदा अल्टीपल्टीचा फटका रिव्हर्स स्वीपचा फटका पाहावा लागेल. चेंडू एका टप्प्याचं उल्लंघन करतोय आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे जाऊन समाप्त होतोय. सुरेख फटकेबाजी दत्तप्रसादच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळाली आहे आतापर्यंत. तुषार परत एकदा मोठा फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास बघता चेंडू सीमा रेषा पलीकडे आलाय. देवी चषक 2025 अजून एक दमदार वजनदार डीजे साथीने षटकार.
वाटत होतं पहिलं षटक कुठेतरी नाट्यमयरित्या घडेल, श्रीशा 11 संघाच्या बाजूने, श्रीशा स्पोर्ट संघाच्या बाजूने येईल आणि मात्र फलंदाज दत्तप्रसाद काहीतरी वेगळा दत्ताराम हा मात्र काहीतरी वेगळ्या मूड मध्ये दिसतोय. तुषारवरती त्याने प्रति हल्ला चढवलाय. 2 चौकार 1 षटकार आलेत. परत एकदा हेलिकॉप्टरचा फटका, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक डोक्यावरना टांगा पलटी, घोडे फरार. अजून एक घ्या, दमदार वजनदार शेवटच्या चेंडूवरती टाटा बाय बाय, चौकार. चंदन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पहिल्या षटकाला मात्र 1 विकेट जरी आला तरी मात्र तुषारच्या विरोधामध्ये 18 धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आपण पाहतो. म्हणजे चांगली इकॉनॉमिकली हे षटक हाताळलं गेलंय म्हणावं लागेल ते मोरगाव संघाच्या बाजूने. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती चंदन येतोय. सुवासिक गोलंदाजी मैदानाच्या आतवरती चंदनला करावी लागेल. मात्र बघावं लागेल श्रीशा स्पोर्ट संघाच्या बाजूने प्रतिनिधित्व करत असताना नंबर 2चं षटक हाताळलं जात आहे ते मात्र चंदन आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला हरेश पाहायला मिळतील. पहिला चेंडू पुढे परत आली की दाखवलंय अचूक लाईन, अचूक लेंथ वरती चेंडूचा प्रवास समाप्त झाला. खूप रफ्तारवाला चेंडू मैदानाच्या आतवरती घेऊन आलाय. तो मात्र चंदन कुठचाही जास्तीत जास्त मोखा मिळवून देणार नाही या इरादा घेतलाय तो चंदन यांनी. पहिल्या षटकावरती धावांची थोडीशी लईलूट झाली आहे मैदानाच्या आतवरती. मात्र काहीतरी दोन्ही बॅटर्स मध्ये कुठेतरी आता मात्र बातचीत झाली आहे आणि या बातचीतचा फायदा येणाऱ्या चेंडूंवरती होईल का हे पाहणं गरजेचं आहे. चंदन शॉर्ट वाला चेंडू सोडला, पिकअप गेलाय आणि त्यानंतर चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पलीकडे. दुसऱ्या चेंडूला प्रवास जाईल 4 धावांना समाप्त. चार धावांनी सांघिक धावसंख्या 22 धावांवरती. चंदनचा थोडासा खराब लाईनवरचा चेंडू होता, त्याला मात्र पनिश केले. तर फाईनली साईडला 4 धावांसाठी. परत एकदा तो चेंडू अल्टीपल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही समांतर चेंडू अवांतर असल्याची खूण होते. धावा रोखावे लागतील. आता मात्र कशा रोखायचे हे मात्र गोलंदाजाला नक्कीच विचार करून गोलंदाजी करणं गरजेचं असेल. मात्र चंदन काय करेल या येणाऱ्या चेंडूंवरती. परत एकदा रिव्हर्सिपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलाय आणि सिद्धेश आलाय चेंडूच्या खाली. आता मात्र युट्यूबवर कमेंटचा पाऊस जाऊन द्या. आता मात्र जे सिद्धेशला बघण्यासाठी आले कॅमेरामॅन फोकस करो, रिप्ले देखील बार करो, कारण आलाय चेंडूच्या खाली. सकाळपासून ज्याच्या नावाची चर्चा तो सिद्धेश माळगावकर आपल्या सेफ साइड मध्ये महत्वपूर्ण मॅचला महत्वपूर्ण मोहरा पाठवतोय डगआउटला. बघूया रिव्हर्सिप अटेंड झाला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. सिद्धेश आलाय. ओहो लाजवाब देखणी. चेंडू हातामधनं शेवटपर्यंत सोडला नाहीये. काय कमेंट आहे सिद्धेशची या चेंडूवरती. लाजवाब झेल टिपली. फटक्यामध्ये कुठची कमतरता नव्हती. होता तो मात्र क्षेत्ररक्षक सिद्धेश माळगावकरचा क्लास तो चेंडू टिपण्यासाठी. सकाळपासून थोडीशी थट्टा मस्करी झाली असेल सिद्धेशची, मात्र तेरी देखील दाखवून देतोय तो की मैदानाच्या आतमध्ये भरपूर कमेंट आलाय की सिद्धेशला 1 ओव्हर द्या. त्याला देखील माहिती आहे थोड्याफार प्रमाणामध्ये सध्या कामाच्या व्यापात ना हा खेळाडू क्रिकेट पासून थोडासा लांब आहे. मात्र जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीला मात्र 100% देण्याचं काम या खेळाडूच्या माध्यमातून केलं जात आहे. टीका करणारे नक्कीच करत राहतील, मात्र हितचिंतक आज मैदानावरती त्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होते ती कुठेतरी एक छाप सोडणं गरजेचं होतं आणि आलेले तमाम क्रीडा रसिक त्याच्या बाजूने ते मात्र या झेलने खुश झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतवरती गेलाय. मस्त आपण पाहतोय 1 धाव तर पूर्ण झाली आहे. फेकी मात्र थोडी डिलाईने होते. त्यापर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 2 धावांनी सांघिक धावसंख्या वधारली जाईल. 25 धावा धाव फलकावरती.
चंदन, नवीन, रोहित. नक्की एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी होईल मात्र तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतवरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. षटकाला मात्र चंदनच्या संपूर्णपणे गाजवले. याच कालच्या दिवसातील फायनलिस्ट संघ वेंगुर्ला संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. आपण समीर वेंगुर्लेकर प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर ना आपण पाहतोय त्याला. बघूया आता मात्र नक्कीच विचारत असतील या दोन संघांमधून कुठचा संघ येईल फायनलला. परत एकदा रिव्हर्स सी पलटीचा फटका क्षेत्ररक्षकांना झालेलं थोडंसं प्लंबर. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने सांघिक धावसंख्येवरती भर पडती जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकावरती धावा निघाल्या 10 आणि एक महत्वपूर्ण मोहरा हा मात्र डगआउटला जाऊन बसलाय. चंदनचे हे षटक किफायतदार निघाले. 28 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. दर्शन मॅच फास्ट घ्या. बॉलर कोण रे? बॉलर अथर्व. तिसरं महत्वपूर्ण षटक हाताने जबाबदारी दिली आहे श्रीशा स्पोर्ट पेंड्यू संघाच्या बाजूने. 28 धावा प्रति षटकाला 14ची सरासरी लागत. मात्र आतापर्यंत 2 षटकांवरती धावा जमवल्यात. आपण पाहतो आहोत, आजमावत आहोत देवी चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम पर्व जरी पहिलं असलं तरी मात्र आयोजन समितीचं मात्र कौतुक करावं लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण ही आयोजन कमिटी पाहत आहोत आणि त्यांनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीला आजच्या शेवटच्या दिवसामध्ये रंगतदार येताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट गोलंदाज जो तिसरं षटक हाताळण्यासाठी अथर्व गोलंदाजी मार्कला सज्ज होताना पाहायला मिळालाय. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू त्याला हुलकावणी देतोय आणि चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे 4 धावांना जाऊन समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या 33 धावा. 32 धावा ही धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. एक पहिला चेंडू हा खराब लाईनवरती चेंडू होता. तेवढाच ताकदफुल फटका खेळला आणि चेंडूचा प्रवास 4 धावांना जाऊन समाप्त होताना पाहायला मिळतोय. एक चांगला फटका मैदानाच्या आतवरती येतोय. तो मात्र फलंदाज रोहित यांच्या बॅटमधना परत एकदा तो चेंडू तसाच प्रकारचा फटका मैदानाच्या आतवरती. मात्र यष्टिरक्षक अतुल यांच्याकडनं झालेलं थोडस मात्र चांगले यष्टिरक्षक म्हणावं लागेल. गॅदर खूप चांगलं झालं होतं. फेकी देखील चांगली होती. मात्र फलंदाज हा मात्र प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये ड्रॉपिंग क्रीजला सुखरूप होता. एक धाव पूर्ण झाली आहे. ही बाईच्या स्वरूपातील एक धाव असेल. एका धावेने सांघिक धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 33 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंगला आता येईल दत्ताराम. रोहित परत एकदा सुरेख चेंडू. आवाज तर चांगला आलाय आणि चेंडूचा प्रवास एका टप्प्याचं उल्लंघन करत सीमारेषा पलीकडे जातोय. अथर्वच्या विरोधामध्ये देखील हा चौकार येताना पाहायला मिळतोय. ती आग मैदानाच्या आतवरती लावणारा फटका येताना पाहायला मिळतोय. चेंडू मैदानावरती आला. चेंडू 4 धावांना फरार झाला. सांघिक धावसंख्या 37 वरती पोहोचताना पाहायला मिळते. पहिला चेंडूवरती मात्र 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती बाईची 1 धाव. त्यानंतर चौकार. म्हणजे या षटकाच्या 3 चेंडूंवरती आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज अथर्व यांच्या माध्यमातून. काहीतरी मेहनत करावी लागेल. आपल्या चेंडूंवरती काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करण्यास गरजेचं असेल. परत एकदा सुरेख चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी केली जाईल योगेश चेंडूवरती. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेचं रूपांतर हे सहजासहजी दुसऱ्या धावेपर्यंत होते आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्या नक्कीच वधारेल. धावसंख्या पोहोचेल 39 धावा. 39 धावा या धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अथर्व वापसी करतोय गोलंदाज. रनअप जर आपण पाहिला तर तो स्पीड मिळणं कुठेतरी गरजेचं होतं. जसं रनअप आहे
परत एकदा चेंडू पाठीमागच्या साईडने चेंडूचा प्रवास सिद्धेश आहे चेंडूवरती स्क्रीनला पाहायला मिळतोय चेंडूवरती गॅदर केलं जाईल फेकी होईल तोपर्यंत मात्र एका धावेचं रूपांतर हे सहज दुसऱ्या धावेंवरती घेऊन गेलं जाईल आता मात्र या षटकाला देखील वापसी करण्यासाठी सुरुवात केली आहे मात्र एक मोठा फटका आला तर परत एकदा ते समीकरण संपूर्णपणे बिघडताना आपल्याला पाहायला भेटेल स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र गोलंदाजी मार्कला अथर्व पाहायला मिळतोय बघूया शेवटचा चेंडू किंबहुना त्याच्या षटकातील बाकी आहे आतापर्यंत आपण पाहिलं तर मात्र 13 धावा खर्च केल्या गेल्या त्या गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी होणं अपेक्षित होतं जो दुसरं षटक हाताळलं गेलं ज्या दृष्टीने आतापर्यंत हाताळणं गरजेचं होतं अथर्व यांच्या माध्यमातून मात्र ते कुठेतरी माघारी राहिलंय आता मात्र बघावं लागेल या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानाच्या कुठच्या दिशेने समाप्तीस होताना आपल्याला पाहायला मिळेल थोडासा शॉर्ट पाला चेंडू येतोय चेंडू आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे होतोय समाप्त शेवटच्या चेंडूवरती हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावांनी सांघिक धावसंख्या वधारली जाईल सांघिक धावसंख्या पोहोचेल 47 धावा या धावफलकावरती होते 3 षटकांचा खेळ समाप्त मनोहर जो शेवटचा षटक हाताळेल लोकल बॉय आहे मनोहर पेंडुरकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेला गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतो लेदर वरती जास्तीत जास्त भरोसा दाखवतो हा गोलंदाज आणि आता मात्र मौका मिळालाय तो मात्र ह्या चषकामध्ये खेळण्याचा टेनिस वरती आता बघावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून होईल समोर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज दिसतोय स्ट्रायकिंग एंडला रोहित ज्या रोहितच्या बॅटमॅन आतापर्यंत 5 चेंडू फेस झाले 9 धावा बनवल्या गेलेत मात्र दुसऱ्या बाजूने दत्ताराम बघितला तर 9 चेंडू खेळले आणि 32 धावा त्याच्या बॅटमॅनना देखील बघितल्या गेलेत मनोहर आले गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू स्लोअर 1 चेंडू अल्टीपल्टीचा फटका बॅट आणि चेंडूचं न जुळलं गेलेलं समीकरण मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळते अचूक लाईनवरती गोलंदाजी मनोहरच्या माध्यमातून पहिला चेंडूचा खेळ निर्धाव होतोय निशब्द होतोय मात्र टिंब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती मनोहरकडनं परत एकदा स्लोअर 1 चेंडू अर्धा पिच वरती देऊन उभा केलाय तो मात्र गोलंदाज रोहित याला सलगचे 2 चेंडू दोन्ही चेंडूंना बीट केलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती वेगळे संपादन झालाय बॅक टू द पॅव्हिलियन रोहित डिझे बॅट्समन कोण रे बॅट्समन सूरज ओके सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय परत एकदा फाईन साईडला चेंडूचा प्रवास टाकवण्याचा प्रयत्न होता सिद्धेश चेंडूवरती येतोय 1 धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे 2 धावा पूर्ण झाल्या तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र चेक करावं लागेल तिसरी धाव होईल का तोपर्यंत मात्र आपण पाहिलं तर मात्र 4थी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते
या 4 धावा पूर्ण झालेत. या चेंडूवरती चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र गोलंदाज आपण पाहतो मनोहर. शेवट षटक निर्णायक षटक आहे आणि या निर्णायक षटकाला मात्र आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवट षटक आहे. मोठ्या फटके जे प्रारंभीच्या 3 षटकांवरती आले ते मात्र कुठेतरी रोखून धरले. 3 चेंडूंचा खेळ या षटकातील समाप्त झाला. 51 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. स्ट्रायकिंग एंडला सूरज आपल्याला पाहायला मिळतोय, प्रतिनिधित्व करतोय तो मात्र मोरगाव संघाच्या बाजूने. आतापर्यंत चांगली फटकेबारी त्यांच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाली. परत एकदा फुलटॉस चेंडू होता, फटका फसलाय, तुषार आलाय चेंडूच्या खाली आणि तुषार कडनं तुषार पाहायला मिळतोय. आता मात्र म्हणावं लागेल खरोखर तुषारने जे सांगितलं होतं की तो 2-3 महिने झालेत, 3-4 महिन्याहून जास्त महिने मॅच पासून लाभ आहे आणि हे मान्य करावं लागेल. नाहीतर हा झेल सहजासहजी तुषारच्या हातात कधी पडला नसता. एक धाव शॉट आहे, एकच धाव आताची. 52 धावा धावफलकावर. परत एकदा मोठा फटका. हा झेलामध्ये आधी झेल जर पकडला गेला असता तर मात्र या 6 धावा या जखमेवरती मीठ चोळून जाणाऱ्या पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या 58 धावा. डीजे 58 धावा धावफलकावरती जागलेत. परत एकदा बॅटची लिडिंग एज लागली आहे. चेंडू बॅक साईडला आलाय. सिद्धेश येतोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय. एक धाव पूर्ण होतोय. फेकी चेक करावी लागेल आणि तोपर्यंत मात्र दुसरा धाव घेण्याचा बोह मात्र या ठिकाणी धावचूकच्या स्वरूपाने बाद होतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होतोय आणि एका धावेने सांघिक धावसंख्या 59 धावा. प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 2 हा मुकाबला मैदानाच्या आतवरती आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. बघावं लागेल वेंगुर्ला संघ, सातरी स्पोर्ट वेंगुर्ला संघ यांच्या बरोबर कुठचा संघ आज मेगा फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मात्र तोपर्यंत या 2 संघ मैदानाच्या आतवरती फ्रेंडशिप मोरगाव आणि आपण पाहिलं तर मात्र श्रीशा स्पोर्ट पेंडूर हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतंय. कुठच्या तरी एक संघ विन होईल तो आणि जाईल फायनल मध्ये. तिकीट टू मेगा फायनलचं आपल्याला पाहायला भेटेल. 4 षटकांचा खेळ आहे आणि 4 षटकांवरती गरज आहे ती आता मात्र 60 धावांची. आणि या 60 धावांची गरज कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते किंवा अपूर्ण होते हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदलतोय आवाज. सौमीर राणे सर जोडले जातील तुमच्या बरोबर. तोपर्यंत ऐकूया डीजे दर्शन करणं एक गाणं. आणि त्याच्या साथीने कोणाची वर्णी लागेल पाहावं लागेल. तुषार धामापूरकर आणि अतुल ओरोसकर अशी जोडी आहे. 24ला 60 बनवायचे आहेत. हे 2 फलंदाज जर मैदानावरती थांबले तर हे आव्हान सोपं आहे. धावांची गरज. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. 2 फलंदाज एका बाजूने अतुल ओरोसकर, उजव्या हाताचे फलंदाज तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज तुषार धामापूरकर
अशी जोडी आपण मैदानात पाहतोय। प्रतिषटक 15च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत। कोणता संघ मेगा फायनल सामना खेळण्यासाठी सातेरी वेंगुर्ला क्रिकेट संघासोबत 2 हात करेल, अगदी थोड्याच वेळात या सामन्यादरम्यान ते चित्र आपल्याला स्पष्ट होणार आहे। तत्पूर्वी सेमीफायनल सामना अतिशय महत्त्वपूर्ण सामना, या सामन्यात हारणं कोणत्याही संघाला पसंत नाही आहे असा हा सामना आपण मैदानावरती पाहतोय। प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 40,025 व द्वितीय क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 25,025। आकर्षक बक्षीस, वैयक्तिक बक्षिसांची खैरात असलेली ही स्पर्धा, मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा देवळी समाज उन्नती मंडळ आयोजित देवळी चषक 2025 चा रणसंग्राम आपण या मैदानावरती पाहतोय। पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याच्या तयारीत फलंदाज अतुल, निर्धाव चेंडू आलाय, चांगली गोलंदाजी। आता गोलंदाजा आपण पाहिलं मैदानाचा अनुभव फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघाला आलाय। चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी मैदानात त्यांच्याकडून पाहायला मिळाले यापूर्वीच्या सामन्यात, त्यानंतर या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी करतायत। यावेळी मात्र खोलवा टप्प्या चेंडू, त्याच्यावरती शॉर्ट टर्म पुलचा फटका सक्सेसफुल, 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय, देवळी चषक चौकार। चौकाराने संघिक धाव फलकाचा श्री गणेश झालाय। 60 धावांच्या पाठलागाला सुरुवात करण्यासाठी आम्ही देखील कमी नाही असा निर्वाळा देतोय अतुल ओरोसकर। चांगला फटका आलाय त्यांच्या बॅटमधून, 4 धावा मिळतील या फटक्यावरती। या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातली दुसरी लढत झाली होती। श्रीशा स्पोर्ट हे संघ जिंकला होता, यावेळी देखील चेंडू उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे, जेल टिपला गेलाय, जेलचं महत्व जाणलंय। एका चौकारासहित नटलेली फलंदाजी यावेळी मात्र थांबली आहे, फलंदाज बाद झाले आहेत अतुल ओरोसकर डीजे। नवीन फलंदाज मैदानावरती पावलं आजमावताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक गडी बाद 4 असा धावफलक आपण पाहतोय। नवीन फलंदाज योगेश काळसेकर यावेळी मैदानात दाखल झालेत। स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी छोटेखानी जरी खेळाडू असला तरी याच्या मनगटात ताकद आहे। अनेक सामने याने आपल्या काळसे संघाला देखील अनेक वेळा जिंकून दिलेत। फुलटॉस चेंडू, फुलटॉस वरती याचा देखील फटका फसलाय का, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूचा प्रवास झालाय आणि यावेळी पाहावं लागेल, चेक केलं जाईल। चेंडू अडवला जरूर, परंतु यावेळी मात्र आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्या आहेत आणि 2 धावांनी संघिक धावफलक देखील परावर्तित होईल। 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत। यावेळी आखूड टप्प्या चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय, चेंडू निर्धाव आलाय। चांगले यष्टीरक्षण यष्टींच्या मागे देखील आपण पाहतोय। या धावा रोखण्याची जबाबदारी आता मात्र सर्व खेळाडूंनी घेतली आहे। गोलंदाज, यष्टीरक्षक, अन्य 9 खेळाडू सर्वांनी ही जबाबदारी घेतली आहे, कारण हे मेगा फायनलचं तिकीट मिळवून देणारा हा सामना आहे। फुलटॉस वरती फुलटॉल वसूल, चेंडू 1 बाउन्स फरार आला, अजून एक देवळी चषक चौकार। चेंडू 50 धावांची गरज आहे। तुषार दामापूरकर याने आजच्या दिवसात चांगली फलंदाजी केली आहे। सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे, परंतु या सामन्यात त्यांना मैदानात थांबणं खूप गरजेचं आहे।
18 चेंडू 50 धावांची गरज आहे. काळशे संघाचं नेतृत्व करणारे हे दोन्ही खेळाडू यावेळी मैदानात, त्यामुळे यांचा ताळमेळ सुरेख असणारच आहे. त्यावेळी मात्र मैदानात फटकेबाजी देखील सुरेख असणं गरजेचं आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती नवीन गोलंदाज दत्ताराम. स्ट्राइक एंडवरती डावखुराताचे बॅटर सज्ज झाले आहेत. आतापर्यंत संधी मिळाली नव्हती या सामन्यात फलंदाजी करण्याची. 6 चेंडू नॉन स्ट्राइक एंडवरून सर्व काही पाहत होते. यावेळी दत्ताराम आले आहेत. गोलंदाज फलंदाजीचा स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय तुषार यांना. यावेळी समोरच्या दिशेने उडवले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये, परतीची फेक, तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेने एक गडी बाद 11 असं नेल्सन फिगर धावफलक आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू एक षटक एक चेंडू त्यानंतर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असंच नेल्सन फिगर धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती. धावांचा पाठलाग करत असणारा श्रीशा स्पोर्ट पेंडरू क्रिकेट संघ. चांगली गोलंदाजी मैदानात अपेक्षित होती, ती आतापर्यंत तरी चांगली झाली आहे, परंतु आता अपेक्षा वाढल्या त्या मात्र फलंदाजांकडून. आपल्या घरच्या मैदानावरती श्रीशा स्पोर्ट पेंडू क्रिकेट संघ 60 धावांचा पाठलाग करतायत. यावेळी मात्र फलंदाजांना कठीणात कठीण प्रश्न उपस्थित केला गेलाय. चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी दत्ताराम यांची. चांगली गोलंदाजी मैदानात दत्ताराम यांची. 16 चेंडू 49 धावांची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यापासून दूर घेऊन जाईल श्रीशा स्पोर्ट पेंडू क्रिकेट संघाला. यावेळी देखील धीम्या गतीने चेंडू हाताळला. हा चेंडू देखील खेळण्याजोगा होता. फलंदाज योगेश यांना. चेंडू निर्धाव आलाय. 5 चेंडू खेळलेत आतापर्यंत. 6 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. तुम्हाला 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धाव ही घेणं गरजेचं आहे. यावेळी जमिनीच्या सहाय्याने हिरवाळीला कुरवारत जाणारा हा फटका. क्षेत्ररक्षण डीपमधून आलेत, ते फंबल झालेत. बॅकअप होतं, बॅकअप सुरेख झालाय. 2 धावा बनल्या आहेत. अतिशय संतत गतीने चालू आहे सामना. एकाच दुसरा मोठा फटका ऑक्सिजनचं काम करून जाईल. आपल्याला अजून 14 चेंडू 47 ची गरज आहे. 14ला 47 बनवायचे आहेत, त्यामुळे अजून 8 मोठ्या फटक्यांची गरज आहे तुम्हाला मैदानात, आणि ते 8 मोठे फटके आतापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. यावेळी चांगला चेंडू होता, ते तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅन क्षेत्रात झालंय. सर्कलमध्ये चेंडू अडवला गेलाय. 1 धाव बनेल. एका धावेने सांगेल धाव पलक 14 धावा. षटक क्रमांक 2 ची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज दत्ताराम यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतील. चांगलं खेळाचं प्रदर्शन आपण पाहतोय श्रीशा स्पोर्ट पेंडरू क्रिकेट संघ, त्याचप्रमाणे फ्रेंडशिप मोरगाव, हे 2 संघ, हे कोणताही संघ हार मानायला तयार नाही आहे किंवा आपली जीत सोडायला तयार नाही आहे. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना चुरशीचा होईल यात मात्र शंका नाही आहे. यावेळी अवांतर धावसंख्येत 1 ने भर. सांघिक धावफलक 15 बनले. धावफलकावरती अवांतर धावेचा इशारा. एक मोफतची धाव मिळाली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, म्हणजे फायदा झालाय. आणि जर तुम्हाला फायदा करायचा असेल तर कायदा विसरावा लागेल. त्यामुळे मोठे फटकेच येणं गरजेचं. फुलटॉस चेंडू, फुलटॉस वरती हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्रात झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय तुषार धामापूरकर, ज्याच्यावरती संघाची दारमदार होती. तो ऐनमोक्याच्या क्षणी संघाला धोक्यात टाकून डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 15 धावा 2 षटकांच्या अखेरीस विजयासाठी 12 चेंडू 45 धावांची असेल गरज. डीजे 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक अर्थातच 15 धावा 2 गडी बाद 15. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज विकी आलेत. स्ट्राइक एंडवरती योगेश आहे. नॉन स्ट्राइक एंडवरती मनोहर. गोलंदाज कुणाल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. स्ट्राइक एंडवरती योगेश. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. मिस टाइम फटक्यावर 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील सक्सेस होईल का पाहावं लागेल. लावले अपील, परंतु यावेळी मात्र
रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती धाव पूर्ण केली गेली आहे. म्हणजे या 2 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरसावेल. सांघिक धावफलक 17 धावा. एकेरी दुहेरीने आता भागणार नाही आहे. तुम्हाला कुठेतरी मोठे फटके हे ठोकावेच लागतील. आता पाहिलं तर 11 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. त्यामध्ये तुम्हाला 7 मोठे फटके ठोकणं खूप गरजेचं असेल. स्ट्राइक एंडवरती जोपर्यंत योगेश आहे तोपर्यंत ही श्रीशा स्पोर्ट्स संघाची जमेची बाजू. परंतु यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. चांगला चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज कुणाल यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर वापसी करणारी गोलंदाजी कुणाल यांची आपण पाहतोय या मैदानावरती. सतरा धावा धावफलकावरती. गोलंदाज 2 चेंडू 2 धावा खर्ची घालणारा कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. आखू टप्प्या चेंडू त्याच्यावरती स्वार झालाय फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षक आला. चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स फरार झालाय चेंडू. चौकारासाठी एक टप्पा पडलाय. काही फरकाने चेंडू षटकारापासून दूर राहिलाय. चौकार आलाय आणि चौकाराने सांघिक धावफलक 21 धावा. योगेश मध्ये काबिलियत आहे. योगेश मध्ये क्षमता आहे. ती क्षमता तुम्हाला या मैदानावरती दाखवून द्यायचं आहे. या मैदानावर तुम्ही स्वतःला सिद्ध करा. लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतील. यावेळी मोठा फटका योगेशच्या बॅटमधून. चेंडूचा प्रवास यावेळी रोखला गेलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा आवाज करून देणारं क्षेत्ररक्षण आपण मैदानात पाहतोय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण आणि त्याही पेक्षा लाख मोलाच्या अशा 4 धावा रोखल्यात. विजय आणि पराजयातील अंतर कमी जास्त करणाऱ्या या 4 धावा होत्या. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि ज्यावेळी तुम्ही मैदानात चांगलं काम कराल तेव्हा टाळ्या वाजवा म्हणून सांगायची गरज लागत नाही. तुमच्या त्या चांगल्या सत्कर्मासाठी निश्चितपणे टाळ्या वाजतात. आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होतोय. 23 धावा. क्षेत्ररक्षक होतो त्या ठिकाणी दत्ताराम. चांगलं क्षेत्ररक्षण केले दत्ताराम यांनी. यावेळी बॅटची कट घेत तडम्यानला बीट करत चेंडूचा प्रवास पाहतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा बनल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक 25 धावा. सामना तोडा का होईना परंतु आता मात्र सामन्यात हळूहळू कलाटणी घ्यायला लागलाय. मजबूत पकड फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघाची आपण पाहतोय. कारण सेमीफायनल सामना आहे त्यामुळे मेगा पॅनलचं तिकीट मिळवून द्यायचं आहे आपल्या संघाला. या तऱ्हेने तो सर्व खेळाडू आपले प्रयत्न करतायत. शर्तीचे प्रयत्न आहे ते. प्रयत्न हे तुम्हाला करावेच. यावेळी मात्र चांगला झेल पकडलाय. योगेशला वाद केलं गेलंय. काही क्षण वाटलं होतं हा क्षेत्ररक्षक झेल पकडू शकत नाही परंतु आपल्या मगरमिटीत घेतलंय चेंडूला. फलंदाज बाद होतोय योगेश काळसेकर. 3रा धक्का. सांघिक धावफलक 25. सांघिक धावफलक 25 धावा. 3 षटकांचा खेळ माघारी. 6 चेंडू 35 धावांची गरज. येणाऱ्या 6 चेंडूत तुम्हाला 6 मोठे फटके खेळायचे आहेत. सतेरी वेंगुर्ला क्रिकेट संघ आपण तयार राहायचंय. हा सामना झाल्यानंतर आपण ताबडतोब नाणेफेक करून आज या स्पर्धेच्या मेगा पॅनल सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज विकी. कृपया फलंदाजांचं नाव पोचवा. आदित्य नवीन फलंदाज. नॉन स्ट्राइक एंडवरती फलंदाज साई. स्ट्राइक एंडला मनोहर आहे. मनोहरला पराक्रम करून दाखवायचा आहे. 6 चेंडू 35 ची गरज आहे आणि मनोहरच्या बॅट मधून फटका आलाय. चेंडूचा प्रवास थेट भरणार सीमारेषा पार आलाय. देवळी चषक षटकार.
धावा धावफलकावरती 29 ची गरज आहे. 5 चेंडू 29 धावा बनवायच्या आहेत मैदानात. गोलंदाज आदित्य याचं स्वागत केलंय. यावेळी मात्र बॅटची कट घेत चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये चेंडूचा प्रवास झालाय. एकेरीची पावलं दुसऱ्या धाबेकडे देखील वळली आहेत. साई आणि मनोहर अशी जोडी मैदानात पाहतोय. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होईल. 33 धावा 33 धावा धावफलकावरती. आदित्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर 2 धावा आल्यात म्हणजे 7 धावा बनल्या आहेत. 8 धावा बनल्या आहेत या पहिल्या 2 चेंडूंवरती. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मनोहर यांच्या बॅट मधून, परंतु हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. झेल टिपला गेलाय. अर्थातच अजून एक हादरा बसतोय. सांघिक धावफलक 4 गडी बाद 33 धावा 60 धावांचा पाठलाग. मैदानावरती पावला आजमावताना नवीन फलंदाज सिद्धेश माळगावकर, ज्याच्या नावाची चर्चा ही स्पर्धा आयोजित केली तेव्हापासून आहे. तो फलंदाज मैदानात दाखल झालाय. लेट आलाय परंतु थेट आलाय. सिद्धेश माळगावकर. सामना दूर चाललाय परंतु सिद्धेशचा खेळ बघण्यासाठी अनेक प्रेक्षक देखील उपस्थित झाले आहेत, कारण त्यांना सिद्धेशचा संघ मेगा पॅनल मध्ये प्रवेश करताना पाहायचा आहे. चार गडी बाद 33 60 धावांचा पाठलाग. 27 ची गरज आहे अजून विजयासाठी. 3 चेंडू 27 धावा. स्ट्राइक एंडवरती सिद्धू माळगावकर. खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव तर बनली आहे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित. 34 धावा सामन्यात झुकलेला पाहायला मिळतोय फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघाच्या बाजूने. सातेरी वेंगुर्ला क्रिकेट संघ आपण तयार राहायचं आहे. सर्व खेळाडू ताबडतोब आपण या मेगा पॅनल सामन्याची नाणेफेक करणार आहोत. यावेळी मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय आणि अजून एक धक्का क्रमांक 5 मैदानावरती 34 धाव संख्येवरती. चला एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज लवकर चला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले. सामन्यातील औपचारिकता तेवढी बाकी. सामना झुकलेला पाहायला मिळतोय फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघाच्या बाजूने. यावेळी फटका चांगला आलाय समोरच्या दिशेने, परंतु विजयी होतोय. मेगा पॅनल मध्ये प्रवेश करणारा देवळी चषक 2025 मधला दुसरा हा संघ फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघ. अगदी थोड्याच वेळात मेगा फायनल सामना फ्रेंडशिप मोरगाव आणि त्यांच्या विरोधात सातेरी वेंगुर्ला. एका बाजूने असेल हरेश, दुसऱ्या बाजूने असेल समीर. 2 गोलंदाज होऊ घातलेला सामना. एका बाजूने दाजी नाईक, दुसऱ्या बाजूने असणार आहे दत्ताराम. हे 2 विस्फोटक फलंदाज मेगा पॅनल सामन्यासाठी खास आकर्षण ठरतील का पाहावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये. तोपर्यंत दोन्ही संघ कर्णधार आपणास विनंती, ताबडतोब आपण या ठिकाणी सामनावीर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि झालेल्या सामन्यातील सामनावीर पुन्हा एकदा दत्ताराम. 9 चेंडूत 32 धावा दत्तारामच्या बॅट मधून आणि गोलंदाजी करत असताना 5 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केला. दत्ताराम ठरतोय सेमीफायनल सामन्यातील सामनावीर. दत्ताराम आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन सामनावीर पुरस्कार स्वीकारायचा आहे. सन्मान्य बबलू पिंगुळकर यांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार दिला जातोय. मालवणी हिरो शोरूमचे मालक बबलू पिंगुळकर